गणपतीच्या सणाला चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी लगबग सुरू होते। याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रवासी संघ कोकणवासियांसाठी पुढे सरसावलाय। जिल्ह्यात लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानक आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्थानकांवर थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेचे रेल्वे स्थानकावर जन आंदोलन केले। लांब पल्ल्यांच्या गाड्या स्थानकावर थांबत नसतील तर हा आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणवासियांवर अन्याय आहे। परराज्यातून जाणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गात थांबवाव्यात अशी मागणी रेल्वे प्रवासी समितीच्या वतीने करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या या प्रश्नाबाबत कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांच्या उपस्थितीत बैठकही संपन्न झाली। यावेळी खारेपाटण ते मडुरा रेल्वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली। यात विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले। नादुरुस्त रस्ते, त्यात स्टेशन मास्तर फक्त ड्युटी बघतात। रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयींकडे खुलेआम दुर्लक्ष केले जाते। त्याचबरोबर खारेपाटण रेल्वे स्थानकाच्या उंचीबाबतच्या कामकाजाकडे डोळेझाक केली जात आहे। यावरून रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर येत आहे, असा आरोप या संघटनेने केलाय। नेमक्या मागण्या म्हणजे अशा आहेत की प्रमुख आमची मागणी म्हणजे सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल। ज्या 16 गाड्या अशा आहेत की त्या रत्नागिरीहून सुटल्या की डायरेक्ट मडगावला थांबतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही गाडी थांबत नाही। तर त्या गाड्यांसंदर्भात त्यांचं टायमिंग बघून आम्ही एक चार्ट त्यांना दिला आहे की या गाड्यांपैकी 4-4 गाड्या जर प्रमुख स्टेशनवर थांबल्या तर या ठिकाणी परराज्यातून जी मुलं येतात किंवा जे इथं अधिकारी आहेत मोठमोठे त्यांना सगळ्यांना ती सुविधा मिळेल। त्याच्यानंतर जी काही इथनं ज्या मडुरा ते दादर गाडी झाली तर त्या इथल्या स्थानिक लोकांना नेहमी झाली तर त्यांना फायदा मिळेल, ती सुद्धा आम्ही एक प्रमुख मागणी केली आहे। दुसऱ्या म्हणजे विविध या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर शेड नाहीत किंवा जे निवारा आहेत ते जे मोडकळीस आलेल्या निवारा शेड आहेत त्या दुरुस्त कराव्या, ही आमची मागणी आहे। आणि या ठिकाणी ज्या काही स्वच्छतेचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील किंवा PRS सिस्टीमचे प्रश्न असतील, ATM किंवा त्या ठिकाणी तात्काळ एक आर्थिक हे करण्याची सुविधा मिळावी, अशा विविध मागण्या आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आणि त्या मागण्या आमच्या मान्य काही प्रमाणात होतील असं वाटतंय। परंतु जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही निश्चितच पुढचं पाऊल उचलू। ते तीव्र आंदोलन होईल। ते कशा प्रकारचं होईल ते मी आता डिक्लेअर करत नाही, पण नक्कीच त्याची तीव्रता वाढत जाईल आणि मग प्रशासनाला नमतं हे घ्यावंच लागेल, एवढंच मी सांगू इच्छितो। आपलं नाव कसं? माझं नाव प्रकाश पावसकर, सिंधुदुर्ग कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समिती अध्यक्ष।